आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. खरं म्हणजे मला निरोप घेताना खूप असं जड होतंय. वेल डोंट वरी, मी तुमचा निरोप घेत नाहीये, तर आपण सगळेच जण आपला फळांचा राजा आंबा, तर त्याचा आज आपण निरोप घेणार आहोत. आणि आपली जी मँगो मानिया जी थीम आपली आपण चालू होती, तर त्याचा शेवटचा आठवडा आहे. कसं आहे की आता हे जे फिलिंग आहे ते एक्झॅक्टली कसं आहे तुम्हाला सांगतो. आता माहेरी आलेली जी मुलगी असते तर ती माहेरवास स्पेंड करून परत जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा तिच्या आई वडिलांना जसं भरून आलेलं असतं, तर तशीच थोडीफार परिस्थिती आपल्या सगळ्यांचीच आहे. वेल आता निरोप देताना आपण हा आठवडा अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी एक भन्नाट रेसिपी करणारच आहोत. पण लेट्स वेलकम आपला जो लिटिल शेफ आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेला आहे, तर त्याचं आपण स्वागत करूयात. लेट्स मीट हिम. हाय, नाव काय तुझं? निरंजन. निरंजन. पूर्ण नाव? निरंजन जनपंडित. निरंजन जनपंडित. बरं, काय करतोस तू? मी शाळेत जातो. मी आता 5वीत जाणार आहे. 5वीत जाणार आहेस? हो. मग आता सुट्टी आता ऑलमोस्ट संपत आली आहे ना मे महिन्याची? हो. हा, मग आता तू मे महिन्यामध्ये भरपूर धमाल केली असेल. हो. आंबा आवडतो का तुला? हो. मग तू भरपूर आंबे खाल्ले असतील. हो. हा, आमरसपुरी आवडते तुला? खूप. आणि बाकी काय पदार्थ आवडतात आंब्याचे? मला आमरस आवडतो, मग आंब्याने बनवलेला केक आवडतो. वाव, फॅन्टास्टिक. मग मँगोचा ज्यूस आवडतो. अरे वा, अजून खूप काय काय खूप काय काय प्रकार प्रकार आवडतात आवडतात. मला आंब्याचे. मग तू घरी कुकिंग वगैरे करतोस ना? हो, थोडं करतो. हो. आईला आणि आजीला किचन मध्ये मदत करतो थोडी. अरे वा, व्हेरी गुड. मग आता आपण मँगोची एक इंटरेस्टिंग रेसिपी करणार आहोत. आणि एक रेसिपी तू करायची आहेस. हो. ओके, त्यासाठी तू इकडे आलायस. हो. तर आता आपण किचन कडे जाऊ आणि किचन मध्ये कुकिंग करता करता भरपूर गप्पा मारू. ओके, लेट्स गो. आता तू घरी आई आणि आजीला जेव्हा तुमच्या घरच्या किचन मध्ये मदत करतोस, तर आता आमचं किचन तुला कसं वाटतंय? छान आहे. छान आहे. सेम आहे, घरी असल्यासारखंच आहे का? थोडंसं सेटअप वेगळा आहे. सेटअप वेगळा आहे ना? व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. आता आपण इकडे सगळी तयारी करून ठेवली आहे, तर आपण प्रेक्षकांना सांगू की आपण पहिली रेसिपी कुठली करणार आहोत. आता ही पहिली रेसिपी जी आहे, तू आता मगाशी मला सांगितलंस की तुला मँगो वापरून केलेला केक आवडतो. मग तशीच एक सिमिलर रेसिपी मी तुझ्यासाठी करणार आहे. आणि तू कुठली माझ्यासाठी रेसिपी करणार आहेस? मी एक कॉर्न आणि स्पिनॅचचं बर्गर करणार आहे. कॉर्न आणि स्पिनचचं बर्गर. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आपल्या डेझर्टला कॉम्प्लिमेंट करायला आपल्याला बर्गर सुद्धा खायला मिळणार आहे. फॅन्टास्टिक. आता आपण विल गेट कुकिंग. ओके, त्यासाठी आपण पहिली रेसिपी काय करणार आहोत आपल्या प्रेक्षकांना सांगूया. मी पहिली रेसिपी जी करतोय त्याचं नाव आहे मँगो अँड पिस्ताशिओ मूस केक. इट्स अ फॅन्टास्टिक रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ, देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. गार्निशिंगसाठी चॉकलेट सिगार, एगलेस व्हॅनिला स्पॉन्ज केक, 400 ग्रॅम व्हिपिंग क्रीम व्हिप केलेलं, आंब्याचा पल्प, पिस्त्याचे काप, आंब्याचे काप, गार्निशिंगसाठी थोडासा पुदिना, पिस्त्याचं सिरप, आणि इथं आपण घेतलंय जेलेटिन जे आपण सोक करून ठेवलंय थोडंसं पाण्यामध्ये. आता आपण कृतीला सुरुवात करूयात, पण त्याआधी आपल्या लिटिल शेफशी थोड्याशा गप्पा मारूयात. बरं, मला एक सांग निरंजन, आई तुला जास्त आवडते का बाबा? आई. बरं, का बरं? का? व्हॉट इज द रिझन? आम्ही दोघं बाबापेक्षा जास्त एकत्र असतो. बर, बाबांपेक्षा जास्त एकत्र असतात कारण बाबा कामाला गेलेले असतात. बर, आई ओके. जास्त एकत्र असते. हा, जसे कधी कधी माझ्या कॉम्पिटिशन वगैरे असतात तेव्हा पण आई येते. अच्छा, बाबा येत नाहीत कारण बाबांना ऑफिस असतं. कामातनं वेळ मिळत नाही. ओके, फॅन्टास्टिक. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर आता हे जे आपण जिलेटिन घेतलंय, हे जिलेटिन आपण पाण्यामध्ये सोक करून ठेवलेलं आहे. तर या बोलमध्ये आपण हे काढून घेऊ. जिलेटिनमध्ये पाणी घातल्यानंतर लगेच हे असं घट्ट होतं. आणि आता इथं आपण पातेल्यात जे पाणी आपण गरम करत ठेवलंय, तर त्याच्यामध्ये हा जो बोल आहे तर तो आपण ठेवणार आहोत. आणि त्या पाण्याच्या हीटमुळे हे सोक झालेलं जिलेटिन जे आहे ते परत आता मेल्ट होईल. पण
ते मेल्ट करताना गॅस फक्त बंद करायचा आणि हा जो बाउल आहे तो असाच्या असा याच्यावर आपण ठेवून देऊ आणि या हीटनी आता हे जिलेटिन मेल्ट होईल. आता हे जिलेटिन जोपर्यंत मेल्ट होते ना तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करू. चालेल? या तुला क्रीम आवडतं का? हो. आपण इथं जे क्रीम घेतलंय तर ते आहे व्हिपिंग क्रीम. आता हे क्रीम आपण डिवाइड करून घेऊ. तो पांढरा स्पॅच्युला येतोस. यस. आता तू मला मदत करशील का थोडीशी? नक्की. या क्रीम मधलं अर्ध क्रीम जे आहे ते ह्या बाउल मध्ये काढायचं आणि अर्ध क्रीम या बाउल मध्ये काढायचं. चालेल? धर ना हाताने. ओके, फॅन्टास्टिक. अजून लागणार आहे आपल्याला, कारण आपण काय करणार आहोत, अर्धा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण मँगो पल्प घालणार आहोत. दुसऱ्या ह्याच्यात पिस्ता सिरप आणि आपलं मूस जे आहे ते असं 2 कलर मध्ये आपण ते मूस मस्तपैकी अरेंज करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करू. मी तुला आता मँगो पल्प देतो. तुला आंबा आवडतो ना, तर आता मँगो पल्प जो आहे तर तो हातात पकड. या मँगो पल्प, आता हा जो चमचा आहे तर त्याचे 8 चमचे तू याच्यात घालायचे. ओके. आणि जर पिस्ता सिरप जे आहे ते ऑलरेडी मी 8 चमचे मोजून घेतलेलं आहे, तर ते पिस्ता सिरप आपण याच्यामध्ये मिक्स करू. आय गेस ही सगळी प्रोसेस होईस तोपर्यंत आपलं जिलेटिन जे आहे तर ते ठेवशील. जिलेटिन सुद्धा चांगलं मेल्ट झालंय. हे दोन्ही आता या दोन्हीत घालायचं का? या दोन्हीमध्ये घालायचं. आणि आता याच्यातलं अर्ध जिलेटिन मी या मूस मध्ये घालणार आहे आणि अर्ध जिलेटिन मी या पिस्ताशिओ मूस मध्ये घालणार आहे. तर आता घातल्या लगेच मिक्स करायचं. आणि तसंच आता हे जे बाकीचं जिलेटिन आहे तर ते पिस्ताशिओ मध्ये आपण घालू. दमलास का? नाही ना. वेल, आता मँगो मूस तयार आहे, आपलं पिस्ताशिओ मूस तयार आहे. आता मला फक्त काय करायचं की आता हे ज्याच्यामध्ये आपल्याला सेट करायचं तो बोल पटकन मी घेऊन येतो. इन द मीन टाइम तुम्ही एक पटकन क्विक ब्रेक घ्या. कम बॅक सून. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट ब्रेक. आता ब्रेकच्या आधी आपण काय केलं होतं की मँगो मूस आणि पिस्ताशिओ मूस या दोन्ही मूस जे आहेत ते आपण तयार करून ठेवलेले आहेत. गार्निशसाठी लागणारं सगळं साहित्य आपण इथं जमवलेलं आहे. आता फक्त या सुंदर बोलमध्ये आपलं मूस जे आहे तर ते आपल्याला सेट करायचं आहे. युजली कसं होतं की आता मूस केक्स जे आहेत, तुझे मूस केक्स खाल्ले तर ते असे प्लेटमध्ये सेट केलेले असतात. म्हणजे खाली स्पॉन्जचा लेअर असतो आणि त्याच्यावर मग मूस, मग त्याच्यावर परत एक स्पॉन्जचा लेअर, मग परत मूस. येस. आणि मग ते असे पीसमध्ये कापून देतात. तर त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत की बुफेमध्ये तुम्ही जेव्हा आता पाहुण्यांना वगैरे तुम्ही घरी जेव्हा जेवायला बोलवता तर तेव्हा तुम्हाला असं मूस केक वगैरे करायचं असेल तर प्लेटपेक्षा असं काहीतरी डेकोरेटिव्ह बोल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मूस सेट करायचं. वेल, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, हा जो एक स्पॉन्जचा आपण थिन जो केकचा आपण गोल कापून घेतलाय तर तो आपण खाली असा सेट करू. शेफ पराग, जेव्हा तू आंब्याचं काही करतोस तेव्हा तू ते स्वतः खातोस का? आंब्याचं? यस, ऑफकोर्स. का तुला खायचंय का आंबा? नाही, मी विचारलं, माझ्या डोक्यात असा प्रश्न सुचला म्हणून. मला आंबा प्रचंड आवडतो. मला पण. कारण कसं आहे की हापूस आंबा म्हणल्यानंतर तो माझा जीव की प्राण. यू नो, इट्स लाईक आय जस्ट लव्ह इट. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. बरं, आता चॉईस इज युअर्स. खाली ग्रीन का खाली मँगो? खाली मँगो. खाली मँगो. ओके, खाली मँगो. तर आता आपण खालचा जो लेअर आहे तो आपण मँगो मूसचा करू. हो. त्याच्यावर आता हे आंब्याचे आपण पीसेस घालू. चालेल? त्यातले अर्धे पीसेस आता या लेअर मध्ये घालू आणि अर्धे पीस जे आहेत ते आपण नाही वरच्या लेअर मध्ये, म्हणजे पिस्त्याचं मूस घातलं की त्याच्या वरती सुद्धा एक कॉन्ट्रास्ट कलर म्हणून त्याच्यामध्ये आपण घालायचंय. आता या मूसवर हा जो स्पॉन्ज आहे तो असा सेट करायचा
आणि आता त्याच्यावरती आपण घालणार आहोत पिस्ता मूस. आणि आता हे आपण असं पॅलेट नाईफने असं स्प्रेड करायचं. शेप चांगला झालाय. चांगला आलाय ना. मग आता रेग्युलर मूस केक पेक्षा हे इनोव्हेटिव्ह आहे की नाही? हा छान आहे ना. सगळ्यात पहिले आपण काय करू, हे जे व्हाईट कलर्ड मूस जे आपण वगळलेलं आहे थोडं, तर ते आपण त्याचा आपण रोशे करून घेणार आहोत. आणि तो रोशे जो आहे तो या आंब्यांच्या वरती आपण अरेंज करणार आहोत. रोशे म्हणजे त्याचा गोलाकार शेप. आंब्याचे तुकडे असे स्प्रेड करू आणि या क्रीमचा गोल असा चांगला असा छान, आपण आईस्क्रीमचा स्कूप कसा काढतो तसा येण्यासाठी थोडासा हा चमचा जो आहे तो आपण असा गरम करून घेऊ. आणि हे क्रीम मध्ये असं क्रीम फिरवलं की असं मस्तपैकी त्याचा असा गोलाकार शेप येतो. आणि पिस्ताशिओचे काप आहेत, तर ते पिस्ताशिओचे काप जे आहेत तर ते असे आपण स्प्रेड करू. कसं दिसतंय आता? छान दिसतंय ना. आता अजून काय गार्निश राहिलंय का? सिगारेलोज. फॅन्टास्टिक. मँगो आणि पिस्ताशिओचं डेझर्ट. ते कोणत्या तरी म्युझिकल मशीन असतं ना, त्याच्यामध्ये असं छोटं होत जातं. कसं दिसतंय? दॅट्स राईट. कसं आलंय? छान आहे ना. मग आता आपल्या प्रेक्षकांना सांग की याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मँगो अँड पिस्ताचिओ मूस केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चॉकलेट सिगार, व्हॅनिला स्पॉन्ज केक, 400 ग्रॅम व्हिपिंग क्रीम, मँगो पल्प, पिस्ता सिरप, पिस्त्याचे तुकडे, आंब्याचे तुकडे, जिलेटिन आणि पुदिन्याची पानं. कृती: 2 बाउल्स मध्ये व्हिपिंग क्रीम अर्ध काढून घ्यावं. एका बाउल मध्ये 8 चमचे मँगो पल्प आणि दुसऱ्या बाउल मध्ये 8 चमचे पिस्ता सिरप घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. जिलेटिन गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यावं आणि दोन्ही बोल्स मध्ये घालावं. डेझर्ट सेट करताना एका बाउलच्या तळाशी व्हॅनिला स्पॉन्ज केक ठेवावा. त्यावर मँगो पल्प आणि व्हिपिंग क्रीमचं मिश्रण पसरून घ्यावं. त्यावर आंब्याचे तुकडे ठेवावेत. त्यावर व्हॅनिला स्पॉन्ज केकची दुसरी स्लाइस ठेवावी. त्यावर पिस्ता सिरप घातलेला व्हिपिंग क्रीम आणि पिस्त्याचे तुकडे घालावेत. पुदिन्याची पानं आणि चॉकलेट सिगारचं गार्निशिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं. वेल, आपला आता मँगो आणि पिस्ताशिओ मूस तयार आहे. आता त्याला अकंपनी करण्यासाठी स्नॅक्स एक पदार्थ माझा लिटिल शेफ माझ्यासाठी करणार आहे. काय करणार आहेस तू आज? आज मी हेल्दी कॉर्न अँड स्पिनॅच बर्गर विथ होल व्हीट बन करणार आहे. होल व्हीट बन. मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी प्रेक्षकांना सांगूयात. ओके. होल व्हीट बर्गर बन घेतलंय, सॅलडचे पत्ते, स्पिनॅचची पानं, परत टोमॅटो स्लायसेस, कांद्याचे स्लायसेस, वाफाळलेले मक्याचे दाणे, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, चीजचे स्लायसेस, कॉर्नफ्लॉवर, चुरलेला उकडलेला बटाटा, मेयोनेज, आपलं व्हाईट बटर म्हणजे पांढरं लोणी, काकडीचे स्लायसेस, आल्याची पेस्ट, केचप, लसणाची पेस्ट, धनेपूड, गरम मसाला, मिरचीची पेस्ट आणि मीठ. आता कृतीला सुरुवात करूयात. आता हे बर्गर तू कसं करणार आहेस? हे बर्गर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं? बटाट्याचा किसात घालून घेणार. ओके. दादा मला हे थोडं कापून देतो का? काय कापून पाहिजे तुला? स्पिनॅचची पानं. ओके. कशी बारीक कापून पाहिजेत? हो. ओके. एवढं पुरेल? हो, पुरेल ना. लवली. आता आल्याची पेस्ट आपण अर्धा चमचा घ्यायची, छोट्या स्पूनने. छोटा स्पून. ओके. आल्याची पेस्ट छोटा स्पून अर्धा. ओके. लसणीची पेस्ट, धनेपूड. मग आता आपण हे जे सारण करतोय त्याचं काय करणार आहोत आपण? आता मी याचा कटलेट करणार आहे आणि तू याचा शॅलो फ्राय करणार. अच्छा, मी शॅलो फ्राय करायचं आहे. बरं, आता याच्यामध्ये अजून काय काय जाणार आहे तोपर्यंत मी हा जो पॅन जो आहे तो गरम करून घेतो.
आणि मग सारणात अजून काय काय घालणार आहोत आपण? आता गरम मसाला 1 चमचा घ्यायचा. 1 चमचा. बर. मग आता हिरव्या मिरचीची पावडर अर्धा चमचा घ्यायची. चवीनुसार मीठ. मग आता बाइंड करण्यासाठी आता हे जे कॉर्नफ्लेक्सचा जो चुरा घेतलायस तर तो याच्यामध्ये आधी थोडासा घालायचा का? हो. हा, घालायचा. दुसऱ्या चमच्याने घालायचं. दुसऱ्या चमच्याने घालायचा. बर. किती? 2 चमचे? 3 चमचे. 3 चमचे. ओके. राईट. मग आता हे जे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते मी या प्लेटमध्ये थोडंसं काढून घेतो आणि त्यात सुद्धा आपण थोडासा कॉर्नफ्लेक्सचा चुरा घालूया म्हणजे आपल्या कटलेटचं वरचं आवरण जे आहे तुझं आणि कलर ते पण चांगलं येईल आणि कलर पण येईल. ग्रेट. मग आता मी थोडा मिक्स करतो कलरचं. मग आता हाताने कर मिक्स. आता हा जो बर्गर बन जो आहे तर त्या शेपचा आपल्याला कटलेट करायचं ना. मग एवढा गोळा घेतो मी तो आता याच्यामध्ये असं आपण रोल करू. आणि मग हे आता आपण शॅलो फ्राय करायचं ना. ठीक आहे शेफ. ओके ओके. मग तू जेव्हा रेस्टॉरंट ओपन करशील तेव्हा तुम्हाला नोकरी देशील ना एक्झिक्युटिव्ह शेफची? हा, त्याची गरजच नाही पडणार. नाही गरज पडणार. ओके. मग आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायला थोडासा वेळ लागणार. राईट. मग तोपर्यंत आपण आपल्या प्रेक्षकांना एक ब्रेक घ्यायला सांगू. टेल देम. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. छोटासा ब्रेक घ्या. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट ब्रेक. आता ब्रेकच्या आधी आपल्या लिटिल शेफनी काय केलंय की आता हे जे कटलेट जे आहे ते आता दोन्ही साईडनी मस्तपैकी आम्ही शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. ब्रेड, चीज, मेयोनीज, लोणी बिणी सगळी बाकीचं जिन्नस तयार आहे. आता आपण आपल्या लिटिल शेफला विचारूयात पुढची प्रोसेस काय आहे. शेफ, आता बर्गर कसं करायचं? आता हे जे होल व्हीट बर्गर ब्रेड आहे ना त्याच्यावरती मेयोनीज लावून घ्यायचं. मेयोनीज लावून घ्यायचा. मी लावून देऊ? हो. आता याच्या पुढे लावायचा केचप. केचप. मग आपण हे इथे ठेवायचं का प्लेटमध्ये? हो. म्हणजे प्लेटमध्येच आपल्याला त्याला नंतर फिनिश करता येईल. तो स्प्रेड करायचा. राईट. मग त्याच्यावरती काकडी कांदा. काकडी कांदा. ओके. त्याच्यावरती टोमॅटो स्लाइस. आता याच्यावरती चीज स्लाइस. चीज स्लाइस. फॅन्टास्टिक. बर्गर छान होणार आहे. मग आता काय राहिलंय आय गेस फक्त कटलेट ठेवायचं. या ओके. कटलेट जे आहे गरम झाल्याचं ना भरपूर. हो. वाव. फॅन्टास्टिक. सो वन मोर स्लाइस ऑफ चीज. बाप रे, एवढं मोठं बर्गर. मग आता काय करायचं? आता याच्यावरती लोणी लावायचं. ओके. लावू लोणी मी. एवढं बस. ओके. ग्रेट. आणि फक्त याच्यावर आता असं करून टाकायचं. बरोबर आहे. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. ग्रेट. आपल्या लिटिल शेफनी माझ्यासाठी जी रेसिपी केली आहे ती फारच टेम्पटिंग आहे. आय एम शुअर तुम्हाला आवडली असेल. मग याचं पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न अँड स्पिनच बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सॅलडची पानं, पालकाची पानं, टोमॅटो आणि कांद्याच्या चकत्या, वाफवलेल्या मक्याचे दाणे, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, चीजच्या स्लाइसेस, कॉर्नफ्लोर, उकळलेला बटाटा, मेयोनीज, बटर, काकडीच्या चकत्या, आल्याची पेस्ट, टोमॅटो केचप, लसूण पेस्ट, धणेपूड, गरम मसाला, हिरवी मिरची, तिखट आणि मीठ. कृती: पालकाची पानं चिरून घ्यावी. एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये वाफवलेले मक्याचे दाणे, पालकाची पानं, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं.
या मिश्रणाची कटलेट्स कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यात घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावी. बर्गर बनला मेयोनीज आणि टोमॅटो केचप लावावं. त्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि काकडीच्या चकत्या ठेवाव्यात. त्यावर एक चीज स्लाइस, टिक्की आणि सॅलडचं पान ठेवावं. त्यावर आणखी एक चीज स्लाइस ठेवावी. बर्गर बनच्या वरच्या बाजूला बटर लावून कॉर्न अँड स्पिनाच बर्गर सर्व्ह करावा. काय आलं तुझं मूड नीट नाहीये? कसं आहे की आता या सगळ्या आंब्याच्या रेसिपीज आता आपण हे सगळे 4-5 आठवडे शेअर करतोय. तर आता ते आपल्याला पूर्ण वर्षभर शेअर करता येणार नाहीत आपल्या प्रेक्षकांशी. आंबा युजली पल्पच्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतो, पण मे महिन्यामध्ये आंबा खायची जी मजा असते ना ती काहीतरी वेगळी असते. त्यामुळे आता ते अजून आता रेसिपी तुमच्यावर शेअर नाही करता येणार, त्यामुळे थोडासा माझा मूड ऑफ आहे. माझ्याबरोबर शेअर कर. वेल, मी तुझ्यासाठीच केलंय डिझर्ट, मग खाऊन बघ. या आवडलं? तू पण माझ्याबरोबर ट्राय कर. ओके, आता आपल्या लिटिल शेफनी माझ्यासाठी जे बर्गर केलंय ते आता मी ट्राय करतो. बापरे, एवढं मोठं ह्यूज बर्गर आहे ते. खाऊ? हा, या. कसं आहे? फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक, आउटस्टँडिंग बर्गर, आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच. यू आर रिअली ग्रेट शेफ. विरता, आजच्या आपल्या लिटिल शेफनी जी हेल्दी बर्गरची रेसिपी दाखवली त्याच्यावर एक आयडिया सुचली आहे. कसे अनेक व्हेजिटेबल्स असतात, लेटेसेस असतात ज्याच्या भन्नाट रेसिपीज होऊ शकतात, पण ते आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे अशाच काही मस्त रेसिपीज मी आठवून ठेवतो आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटतो याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणार मग आज तुम्ही कुठल्या डिशेस दाखवणार आहात आम्हाला? आज मी कॅनेडियन चिकन, आम्ही सारे खवय्ये, मसालेदार पिझ्झा आणि रोज कुकीज वॅफल्स दाखवणार आहे. आम्ही सारे